नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारी संस्था व कंपनी या दोन व्यवसाय संस्थांमधील फरक अभ्यासणार आहोत. भागीदारी संस्था व कंपनी फरक. भागीदारी संस्था कायदा 1932 नुसार काम करते, तर कंपनी कायदा 2013 नुसार काम करत असते. कंपन्यांसाठी यापूर्वी कंपनी कायदा 1956 अस्तित्वात होता, परंतु केंद्र सरकारने 2013 साली त्यामध्ये बदल करून कंपनी कायदा 2013 हा कंपन्यांसाठी काय केलेला आहे, लागू केलेला आहे. दुसरा फरक आहे, भागीदारी संस्थेची नोंदणी करणे बंधनकारक नाही. केंद्र सरकारचा जो भागीदारी संस्था कायदा आहे त्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणे बंधनकारक नाही, परंतु महाराष्ट्र राज्याने भागीदारी संस्थेची नोंदणी करणे काय केलेले आहे, बंधनकारक केलेले आहे. म्हणजे भागीदारी संस्थाच्या कायद्यातील ज्या काही तरतुदी आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असल्याचं आपल्याला लक्षात येतं. कंपनीच्या बाबतीत पाहिलं तर कंपनीची स्थापन करावायची असेल तर कंपनीची नोंदणी करणं काय बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तिसरा फरक आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदार व भागीदारी संस्था हे वेगवेगळे मानले जात नाहीत, तर ते एकच मानले जातात. त्यामुळे यामध्ये स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्याचं आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा भागीदारी संस्थेची काही देणी द्यावायची असतील आणि ती देणी देण्यासाठी काही भागीदारी संस्थेची मालमत्ता कमी पडत असेल तर त्या भागीदाराची वैयक्तिक मालमत्ता ही सुद्धा ती देणी देण्यासाठी जबाबदार धरली जाऊ शकते. म्हणजे ती भागीदारी संस्था आणि भागीदारी हे वेगवेगळं मानलं जात नाही. त्यामुळं भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. कंपनीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. म्हणजेच कंपनी व कंपनीचे मालक हे वेगवेगळे असतात. कंपनीच्या संदर्भातील कंपनीने केलेल्या कोणत्याही कार्यासाठी सभासद जबाबदार नसतात किंवा सभासदाने केलेल्या इतर कुठल्याही कृत्यासाठी कंपनी जबाबदार नसते. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे असतात. चौथा फरक आहे, अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार आहेत त्यांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित जबाबदारी म्हणजेच काय, म्हणजे जर समजा भागीदारी संस्था दिवाळखोरीमध्ये निघाली आणि त्या भागीदारी संस्थेची देणी देण्यासाठी त्या संस्थेची मालमत्ता कमी पडत असेल तर त्या भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता ही भागीदारी संस्थेची देणी देण्यासाठी जबाबदार धरली जाऊ शकते. म्हणजेच काय, तर भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते असं लक्षात येतं. कंपनीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित जबाबदारी असते. म्हणजेच कंपनीची कोणतीही देणी देण्यासाठी भागधारकांची वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात नाही. म्हणजेच भागीदारांची जबाबदारी ही मर्यादित असते किंवा जेवढी रक्कम भागांवरती द्यावायची राहिलेली आहे कंपनीला तेवढ्यापुरती त्या भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते. पाचवा फरक आहे, भाग हस्तांतरणावर बंधने. म्हणजे भागीदारांचा जो हिस्सा असेल त्या भागीदारी संस्थेमधला तो भाग हस्तांतरित करण्यावरती बंधने असतात. म्हणजेच काय, तर एखाद्या भागीदाराला समजा ती संस्था सोडून जावायची आहे तर त्याचा हिस्सा तो विकता येत नाही, तर अशा वेळेस भागीदाराचं विसर्जन करावं लागत असतं. तर तसं कंपनीमध्ये एखाद्या सभासदाला कंपनीचे भाग सहज विकता येतात. म्हणजेच त्या भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित करता येते. त्याचा कंपनीच्या अस्तित्वावरती काहीही परिणाम होत नाही. सहावा फरक आहे, भागीदारीची दिवाळखोरी. म्हणजेच भागीदाराची दिवाळखोरी होईल. म्हणजेच भागीदार आणि भागीदारी संस्था हे वेगवेगळं मानलं जात नसल्यामुळं भागीदारी संस्था जर दिवाळखोर निघाली तर त्या भागीदाराला सुद्धा त्याचा तोटा सहन करावा लागतो. म्हणजे त्या भागीदारांना सुद्धा दिवाळखोरीमध्ये निघू शकतात. कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीची दिवाळखोरी म्हणजे सभासदाची दिवाळखोरी नाही, कारण कंपनी व भागधारक हे स्वतंत्र वेगवेगळे असतात. त्यामुळं कंपनीची दिवाळखोरी म्हणजे सभासदाची दिवाळखोरी नाही. पुढचा सातवा फरक आहे, भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 भागीदार व जास्तीत जास्त 20 भागीदार असतात व जर बँकिंग व्यवसाय असेल तर जास्तीत जास्त 10 भागीदार भागीदारी संस्थेमध्ये एकत्र येत असतात. कंपनीच्या बाबतीमध्ये जर खाजगी कंपनी असेल तर कमीत कमी 2 सभासद व जास्तीत जास्त 200 सभासद घेता येतात आणि जर सार्वजनिक कंपनी असेल तर कमीत कमी 7 सभासद
व जास्तीत जास्त सभासद संख्येवर बंधन नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनी असेल त्यामध्ये असंख्य भागधारक एकत्र येऊ शकतात आणि आपला व्यवसाय सुरू करू शकतात. 8वा फरक आहे भागीदाराचा मृत्यू किंवा दिवाळखोरीमुळे भागीदारी संस्थेचे विसर्जन करावे लागते. म्हणजे एखादा भागीदाराचा मृत्यू झाला, दिवाळखोरीमध्ये भागीदारी संस्था निघाली किंवा भागीदार निघाला तर त्या भागीदारीचं विसर्जन करावं लागतं. तसं कंपनीला चिरंतन अस्तित्व आहे. म्हणजेच एखाद्या भागधारक आहे तो दिवाळखोरी निघाला किंवा भागधारकाचं वैयक्तिक मालमत्ता जप्त झाली तरी कंपनीच्या अस्तित्वावरती काहीही परिणाम होत नाही, कारण कंपनीला चिरंतन अस्तित्व प्राप्त झालेले आहे. 9वा फरक आहे भागीदारांचे अधिकार त्यांच्यामध्ये होणाऱ्या कराराप्रमाणे निश्चित होत असतात. म्हणजे ज्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणतो किंवा भागीदारांमध्ये झालेला करार, या करारानुसार भागीदारांचे अधिकार निश्चित केले जात असतात. कंपनीमध्ये कंपनी सभासदांचे अधिकार घटनापत्रक व नियमावलीद्वारे निश्चित केले जात असतात. म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनीचे 2 महत्त्वाचे दस्तऐवज असतात. या 2 दस्तऐवजानुसार सभासदांचे अधिकार आहेत ते निश्चित केले जात असतात. 10वा फरक आहे भागीदारी संस्थेच्या संपत्तीवर भागीदारी व भागीदारी संस्था या दोघांची मालकी असते. म्हणजे आपण यापूर्वी पाहिलं आहे की भागीदार व भागीदारी संस्था हे वेगवेगळे मानले जात नाही, तर ते एकच मानले जातात. त्यामुळं भागीदार संस्थेची जी संपत्ती आहे त्याच्यावरती दोघांचा, भागीदार आणि भागीदारी संस्था या दोघांची मालकी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीच्या मालमत्तेवर फक्त कंपनीच मालकी राहते, सभासदांची नाही. कारण कंपनी आणि सभासद हे दोन्ही काय राहतात, वेगवेगळे राहत असतात. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेवरती फक्त कंपनीचाच मालकी हक्क राहत असतो. वरील आपण 10 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे भागीदारी संस्था व कंपनी यामधील फरक अभ्यासलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समजलेलं नसेल तर तुम्ही shindeav89@gmail.com या ईमेलवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.